नमस्कार. आज आम्ही आलो हरिहरेश्वर येथे. काल आम्ही घुमेश्वर इथे गेलो होतो. आता प्रथम स्थान अमृतेश्वर देवघर आणि द्वितीय स्थान घुमेश्वर आणि तृतीय स्थान हे हरिहरेश्वर दक्षिण काशी इथे आम्ही आलो आता. आणि इथून हा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये हरिहरेश्वरचं मंदिर आहे, काळभैरवचं मंदिर आहे, ते आपण पुढे पाहूया. बाजारपेठ आहे. आता बाजारपेठ झाली आहे. त्या बाजारपेठमधून आतमध्ये मंदिरासाठी प्रवेशद्वार आहे. आपण आता मंदिरात जाऊया. हे हरिहरेश्वर आणि काळभैरवाचं मंदिर आहे. हे मंदिरासमोरील दीपस्तंभ आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर बाजूला नळ आहे. इथे आपण आता मंदिरात प्रवेश. इथे काळभैरवाचं मंदिर आहे आणि प्रवेश आहे. अरे खालती गेले मग खालते पेट इथं तिला वरती वरच्या मोठा तिथं वरच्या मोठा तिथं पाला जो वरचं पाल मालिका दिला आहे खाली वरती हात दिले बघ दोन तारा दोन मध्ये पिक्चर वरती तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे तृतीय स्थान दक्षिण काशी श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे. आणि हे समुद्राच्या किनारी वसलेलं आहे आणि ते श्री काळभैरवचं मंदिर आहे. योगेश्वरी माता आणि हरिहरेश्वर मंदिर तिकडे आहे. आणि प्रथम जेव्हा प्रवेश होतो तेव्हा काळभैरवचं योगेश्वरीचं दर्शन घेऊन आपण इकडे दर्शन, त्याच्यानंतर मग हरिहरेश्वरचं दर्शन होतो. आणि ह्या मंदिराचे पुजारी आहेत, तर ते थोडी आपल्याला माहिती देतील. नमस्कार, मी राजेंद्र गुरु, हरिहरेश्वर गुरु पुजारी आणि त्याचपणे विश्वस्त पण आहेत. आपण ह्या हरिहरेश्वर क्षेत्रामध्ये आलेला ते दक्षिणेकडे क्षेत्र मानलं जातं. तसं अगस्त ऋषी महाराजांना खास करून स्वयंभू दर्शन दिलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांचं स्वयंभू दर्शन झालेलं आहे. त्याचप्रमाणे काळभैरव मंदिराची स्थापना केलेली आहे. मुख्य मंदिर भैरवनाथांचं आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रामध्ये हे समुद्रकिनारी वसलेलं गाव आहे. त्याचप्रमाणे ह्या मंदिरामध्ये जी आख्यायिका आहे, जी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वतीचे चारही डोंगर आहेत, त्या स्वरूपातील शिवलिंग स्वरूपात आहे. म्हणजे अगस्त ऋषी महाराजांना स्वयंभू दर्शन इथे दिलेलं आहे. त्यामुळे ही दक्षिण काशी क्षेत्र आहे. त्याचं प्रथम दर्शन आपण कुठेतरी काळभैरवांचं महाराजांचं इथं. काळभैरव महाराज त्यांच्या बाजूला पार्वतीचा अवतार योगेश्वरी, जसं बीडला म्हणतो अमृत योगेश्वरी आहे, तसं त्याप्रमाणे योगेश्वरी पण कोकणस्थ योगेश्वरी माता देवी आहे. हे दोघांचं स्थान इथे काळभैरवाचं. मग प्रथम दर्शन काशीमध्ये काळभैरवांचं घ्यायचं आणि मग द्वितीय दर्शन हरिहरेश्वरांचं घ्यायचं आणि परत त्याला भेटण्यासाठी त्याला दर्शन झालं म्हणून सांगायला परत काळभैरवांच्या मंदिरात असं दर्शन असतं. त्याचप्रमाणे पेशव्यांचं हे खास कुलदैवत हरिहरेश्वर, पेशवे आपले श्रीवर्धनचे असल्या कारणाने त्यांचं कुलदैवत हरिहरेश्वर आहे. तर त्या पेशव्यांनी या काही काळानंतर त्यांच्या काळामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्याच्या आधी छत्रपतींचं शासन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे यांच्या माध्यमातून या मंदिरावर त्यांनी त्यांचा मानपान होता. त्याचप्रमाणे तिथं दर्शन करून जायचे आणि बऱ्याच आख्यायिकेमध्ये कौल प्रसाद म्हणजे दोषपरिहार पण महाराजांनी केलेला आहे, अशी आख्यायिका बकरीमध्ये भेटते. आणि हे क्षेत्र हरिहरेश्वर हे दक्षिण काशी क्षेत्र हे समुद्रकिनारी आहे. तर आपण पहिलं प्रथम दर्शन घेतो ते काळभैरवांचं घेतो आणि द्वितीय दर्शन हरिहरेश्वरांचं. आणि हरिहरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर परत आपण काळभैरव जातो. अशी माहिती भरपूर आहे, पण तुम्हाला सांगितली. नमस्कार, धन्यवाद. इकडे जाऊ पण चालू
चावी द्या ना त्या जवळची. त्या जेवणाची त्याच्याकडे आहे का विचारा. हो ना. अरे मी आलो. यांना चावी द्या एक मिनिट. चावी मागतात. काळभैरवाच्या मंदिरातून इकडे बाहेर आल्यानंतर श्री हरेश्वराचं प्रविंद इकडून जा ना, इकडे ना. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवे काळात झाला. इथे श्री गणेश विराजमान आहेत. हे श्री गरुड देव. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. ओम नमः शिवाय. हरी हरी श्री भगवान दर्शन घेतलं. काळभैरवाचं इथे वास्तव्य आहे. इथे आपण जे बघतो ब्रह्मा, इथे विष्णू भगवान, त्याप्रमाणे हरिहरेश्वर आहे, म्हणजे इथे महादेव आणि इथे पार्वती. त्याप्रमाणे स्वयंभू दर्शन अगस्त्य ऋषी महाराजांना इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आख्यायिका मोठी भरपूर आहे. आणि त्या अगस्त्य ऋषींनी बरेच वर्ष तपश्चर्या करून त्या जागा पुढे केलं, त्यांना स्वयंभू दर्शन दिले. त्यामध्ये हरिहरेश्वरमध्ये असं विष्णूंचं स्थानाप्रमाणे वामनाचा जे आपण अवतार होता विष्णूंचा भगवान, तर ते दुसरं पाऊल आपल्या हरिहरेश्वरमध्ये पडलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असे चारही डोंगर सेम आहेत. पण डोंगर हे कोणाला कळणार नाही पिंडी आहे म्हणून किंवा सावंती आहे म्हणून स्वयंभू दर्शन त्याला इथे दिले आणि इथं प्रकट झाले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला लघु परिक्रमा बोलतात. आणि जी कोसाची प्रदक्षिणा म्हणजे भैरवनाथ आणि योगेश्वरची पालखी आहे कार्तिक महिन्यात जातात. ती गावाला भेट देऊन पूर्ण प्रदक्षिणामध्ये चारही डोंगरांना प्रदक्षिणा करून परत इकडे येतात. तर त्याला कोसाची प्रदक्षिणा म्हणतात. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या प्रदक्षिणा करताना आपण 108 कीर्तनचा लाभ होतो. त्याच्यात पहिलं आपण खाली खाली उतरलं म्हणजे 60 पायऱ्या चढण्यासाठी उतरण्यासाठी 150 पायऱ्या. त्यासाठी आपण उतरल्यानंतर उजव्या हाताला विष्णूंचं पद आहे आणि त्याचप्रमाणे शुक्ल तीर्थ म्हणून आहे. तर त्या तीर्थाचा प्राचीन म्हणजे अथांग समुद्र हा खारा पाण्याचा आहे. तसंच आपण बघतोय की आपण काळभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर परत हरिहरेश्वर म्हणजे काय, ज्या पेशव्यांनी मला आटकेबार नंदी लावली त्याप्रमाणे पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे हे आपले श्रीवर्धनचेच मूळ कोकणातलेच. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचं हे कुलदैवत हरिहरेश्वर म्हणून जीर्णोद्धार करणारे या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे ज्यावेळी जत्रा असायचे त्यांचं नियोजन असायचं रायगडावर. आणि बकरीमध्ये असं आहे की तो माझ्या वाचण्यात आलंय की कोलाडला आल्यानंतर परत राजे इथे येऊन गेले बऱ्याचशा वेळा. आणि अफजलच्या वधच्या आधी, अफजलखानाच्या वधाच्या आधी महाराज इथे होते. आणि हे आपण पाहिल्याचं बघतो त्या चंद्रराव मोरे यांनी बांधलेले आहेत. आणि महाराज एका गोष्टीकडे जायचे नाही. सावंतांची जी आपण म्हणतो गोवेंद्रला भवानी तलवार घेऊन ती तलवार घेऊन गेली. ती तलवार घेऊन इथून येऊन तिकडे त्याच्या आरमारी असायच्या मोठी कुठे येऊन आपले दर्शन करून गेले. आणि इथून गेल्यानंतर महाराजांनी बरं 10 ते 15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये ऑब्झर्व होत आहे. म्हणजे महाराजांची तलवार आपल्या हरेश्वरला पण येऊन गेलेली आहे. अशी आख्यायिकामध्ये माझ्या माहितीत आहे ज्या बकरीमध्ये आपण वाचतो त्याप्रमाणे. तर असंही आपलं हरिहरेश्वर आहे. हरिहरेश्वर आमचं सुंदर आहे. हरिहरेश्वर दक्षिण काशी क्षेत्र आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही या आमच्या हरेश्वर दर्शन द्या. काही डेव्हलपमेंटची कामं चालू आहे त्याच्यामुळे थोडा विलंब होतो काही कामासाठी सरकारी, पण तीही कामं लवकर पूर्ण होतील. नमस्कार. अमृतेश्वर, त्याच्यानंतर भुवनेश्वर आणि हरिहरेश्वर याच्याबद्दल काशी क्षेत्रामध्ये कसं आहे की दक्षिण काशी म्हणजे भारताचा भाग म्हणजे आपण अरबी समुद्र म्हणतो असा पश्चिमेचा भाग आहे. पण दक्षिण दख्खनचा राजा किंवा दक्षिणेचा मध्ये काय आहे की दक्षिणेकडचा भाग आहे, उत्तरा साईडचा भाग वेगळा आहे. त्याच्यामुळे याच्या हरिहरेश्वर हा मध्य पॉईंट आहे.
त्याच्या उत्तर साईडला 6 देवस्थान आहेत, म्हणजे आपण 12 लिंग म्हणतो. उत्तर साईडला 6 आणि दक्षिण साईडला 6 आणि मध्ये हरिहरेश्वर आहे. तर हरिहरेश्वरचा व्यास म्हटला गेला तर ठाण्याचं निर्मळ ते गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक ह्याचा व्यास आणि 39 मैल अंतरावर अंतर, म्हणजे त्याच्या अंडरची जेवढी मंदिर आहेत ते हरिहरेश्वरच्या अंडर येतात, म्हणजे याच्या भागात येतात. आता सध्या देव पारडीला गेलेले आहेत, पण हरिहरेश्वर काशी क्षेत्र असल्या कारणाने तिथल्या सगळ्या विधी ह्या चालू असतात. म्हणजे हा मंदिर पेशवे कालीन आणि लाकडी बांधकाम आहे, त्याच्याने व्यवस्थित आहे हे. मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. प्रथम काळभैरवाचं दर्शन घेतलं, हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. आता परत काळभैरवाचं दर्शन घेतलं आहे आणि त्याबद्दल आता थोडी माहिती देतील. नमस्कार. आता आपण हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन गेल्यानंतर परत काळभैरवाच्या मंदिरात आलो की आख्यायिकेप्रमाणे काशीमधलं दर्शन असं पूर्ण होतं. तर आता आपल्या ह्या मंदिरामध्ये जसं स्वयंभू दर्शन आहे त्याप्रमाणे मला अमृतेश्वर देवघरमधलं, त्याचनंतर भूमेश्वर हे मंदिर आणि त्यानंतर हरिहरेश्वर, म्हणजे तृतीय स्थान हरिहरेश्वर, अशी काशी क्षेत्रामध्ये स्वयंभू दर्शन आपल्याकडे म्हणजे महादेवांची बनीच आहे. त्याप्रमाणे हे 3 ठिकाणी इकडे येतात आणि ह्या मंदिरातलं आख्यायिका अशी आहे की इथे कौल प्रसादचं काम होतं. म्हणजे काही कोणाला बाधा पिढा झाली असेल तर ते जे झपाटं आपण भूतपिशाच्या त्या ह्या खांब्याजवळ चिकटवतात त्याला. हे जे खांबे आहेत तर त्याच्यातलं त्याची जी प्रश्न उत्तरं असतात आणि वर्षानंतर पूजा येतात. म्हणजे भैरवनाथांचा पुरा अवतार असल्या कारणाने त्याला दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत चंदन उटी आपण म्हणतो ते प्रमाण झालं. असं दिवसाचा कालखंड ज्या पूजा अर्चा आहेत त्या मंदिरात होत असतात. त्या लोकांनी पूर्वीपासून ते आत्तापर्यंत ज्या सेवा दिलेल्या त्याप्रमाणे गुरव आणि त्यानंतर उपाध्य मंडळ, ब्राह्मण आणि माळेकरी सेविक आणि ट्रस्ट यांच्या माध्यमातून जी संकल्पना पहिल्यापासून त्याप्रमाणे आत्तापर्यंत चालू आहे. नमस्कार. काळभैरवाच्या बाजूला काही नाही, इथे मागच्या बाजूला हे पहा, इथे श्री महर्षी अगस्त्य ऋषी यांचे स्थान आहे इथे. मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वर मंदिरातून बाहेर आलो आणि आता प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथून आता प्रदक्षिणा घालून आपण मंदिराच्या वर आणि इकडे परत बाहेर येणार आहोत. त्या पायऱ्या आहेत प्रदक्षिणा मार्गासाठी. हा हरिहरेश्वर मंदिर आहे, वरती प्रदक्षिणा घालताना दिसतो तो. आता आपण हा जो वरून पाहिलात तो मंदिर आहे आणि तिथून प्रदक्षिणा कोसवरती आहे. बाजूला अथांग समुद्र किनारा आहे. मित्रांनो, हे पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि इथून प्रदक्षिणा मारायची खाली समुद्राला. मित्रांनो, मगाशी पुजारी काकांनी सांगितल्याप्रमाणे हे जे आहे ना डोंगर, हेच स्थान आहे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती हे होतं. पण हे प्रदक्षिणा पूर्ण होणार नाही म्हणून तिथेच हरिहरेश्वरचे इथे स्वयंभू स्थान तिथे निर्माण झालं आणि आता तिथे प्रत्यक्ष दर्शन घेता येतात. आणि ह्या साईडला श्री सावित्री नदी येते, जी भूमेश्वर हे स्थान आहे तिथून जी नदी पाहून येते ती कोंजरी मार्गे सावित्री नदीला मिळते आणि ती इथे हरिहरेश्वराला मिळते आणि हे हरिहरेश्वरचं पूर्ण समुद्र आहे. मित्रांनो, ह्या जे डोंगर आहे ना त्याला लाटांचा मारा बसल्यामुळे त्याची झीज झाली. मित्रांनो, आम्ही हरिहरेश्वर दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा कोस पूर्ण केली आहे. एक कोस म्हणजे 3 किलोमीटर. तर आम्ही ती एक कोस पूर्ण करून आता आम्ही पुन्हा हरिहरेश्वरच्या मंदिराच्या तिकडे चाललो आहे आणि इथे पुढे आहे ना अस्थि विसर्जन आणि दशक्रिया होते ते दाखवतो तुम्हाला. तर हे जे स्थान इथे बघतोय ना, इथे दशक्रिया होते
आणि इकडे समुद्रात अस्थि विसर्जन होते. खूप दुरून पण लोक येतात इकडे दर्शनक्रिया करायला. मित्रांनो, हा हरिहरेश्वर समुद्र किनारा इथे किनारा आहे. आजूबाजूला नारळी पोपळीची बाग आहे आणि एकदम शांत थंडगार ते ठिकाण आहे. एक कोसची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आता आम्ही पुन्हा मंदिराकडे आलो आहे आणि आता मंदिराकडून परत एकदा दर्शन घेऊन आम्ही मार्गस्थ होतो. श्री अमृतेश्वर, घुमेश्वर आणि हरिहरेश्वर. तर हे अगोदर मी अमृतेश्वर देवघर येथे दर्शन घेऊन श्री घुमेश्वर येथे दर्शन घेतले द्वितीय. आता तृतीय दर्शनासाठी मी हरिहरेश्वर दक्षिण काशी इथे आलो. हे श्रीवर्धन तालुक्यातील आहे आणि हे प्रसिद्ध आहे आणि आपणही सर्वांनी दर्शनासाठी आले तर अमृतेश्वर देवघर येथील, मग घुमेश्वर गाव आणि नंतर मग इकडे हरिहरेश्वरला